शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात थोड्याच वेळात सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर अंतिम युक्तिवादाबाबत निर्देश मिळण्याची शक्यता। 3 वर्षांपासून प्रकरण न्यायालयामध्ये प्रलंबित आणि आजच्या सुनावणीकडे सर्वांचंच लक्ष। भाजपकडून मला अनेक ऑफर। काँग्रेस जनता पार्टीच्या अभिजित दिपकेंचा मोठा दावा। आंदोलन मागे घेण्यासाठी आई-वडिलांना धमक्या दिल्याचाही गंभीर आरोप। अभिजित दिपकेंचा दावा भाजपने मात्र फेटाळला। भाजपकडून कोणीही दिपकेंना ऑफर दिल्या नाहीयेत। दिपकेंचं विधान खोटं आहे। एखादा यश डोक्यात जाता कामा नये। केशव उपाध्यायांचा दिपकेंना टोला। काँग्रेस जनता पार्टी जर बाहेरून चालत असेल तर अमित शहा चाणक्य कसले हे गृह खात्याचं अपयश आहे। उपरोधिक सवाल विचारत अभिजित दिपकेंचं टीकास्त्र। आंदोलक विद्यार्थ्यांवर पॅलेट गनचा वापर गंभीर आहे। आदेश असोत वा नसोत या दडपशाहीला थेट गृहमंत्री जबाबदार आहेत। अमित शहांनी राजीनामा द्यावा। संजय राऊत आक्रमक। जेन झीने भारताला बदनाम केलं। जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाचा रामदेव बाबांकडून निषेध तर रामदेव बाबांनी पतंजली उत्पादनांकडे लक्ष द्यावं। सीजेपीच्या अभिजित दिपकेंचा पलटवार। दिल्लीमध्ये आपच्या कार्यालयावरती भाजपचं आंदोलन। पंजाबमधील कथित पेपरफुटीच्या निषेधार्थ भाजप आक्रमक। पंजाबच्या शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे चौघांचा बळी। ठाकरे सेना आक्रमक। महापौर दालनामध्ये आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी। कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यासह खड्ड्यांच्या मुद्द्यावरून महासभा घेण्याचीही मागणी। बदलापूरच्या अयंगार बेकरीतील केकमध्ये उंदराची विष्ठ आढळल्यानं मोठी खळबळ। एफडीएने नमुने तपासणीला पाठवले। अहवाल प्राप्त होईपर्यंत बेकरी बंद ठेवण्याचे आदेश। गडचिरोली